समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात शोध व बचाव कार्याचे पोलिसांसह स्वयंसेवकांना देण्यात आले धडे। आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे, तसेच दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तातडीने प्रथमोपचार उपलब्ध करून देता यावा या उद्देशाने भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औदुंबर येथे शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। या प्रशिक्षणाला पट्टीचे पोहणारे पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस पाटील, पोहण्यात निपुण तरुण तसेच स्वयंसेवकांची उपस्थिती होती। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सुरक्षा शाखेच्या नियोजित कार्यक्रमानुसार हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। पूरस्थिती, नदीतील दुर्घटना तसेच अन्य आपत्कालीन प्रसंगी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या शोध व बचाव पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यावेळी देण्यात आले। तसेच जखमी अथवा दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना तातडीने वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करावयाच्या प्रथमोपचाराबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षणादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकाने कोणती खबरदारी घ्यावी, नदी अथवा पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत सुरक्षितपणे कसे पोहोचावे, बचाव केल्यानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षित स्थळी कसे आणावे, तसेच प्राथमिक उपचार कसे करावेत याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली। स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पोहण्यात निपुण मनुष्यबळाचा आपत्तीच्या काळात प्रभावीपणे उपयोग करण्याच्या दृष्टीनेही प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। भिलवडी, पलूस आणि कुंडल पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोहण्यात निपुण पोलीस अधिकारी व अंमलदार, सर्व गावांचे पोलीस पाटील, पोहण्यात तरबेज तरुण तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या प्रशिक्षणात सहभागी झाले। त्यामुळे भविष्यात पूर, नदीतील दुर्घटना किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत तातडीने उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्यात समन्वय वाढवण्याबरोबरच आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला। यावेळी सुरक्षा शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडबाग, कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीत, भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह भिलवडी पोलीस ठाण्याचे 12 अंमलदार, कुंडल पोलीस ठाण्याचे 3 पोलीस अंमलदार तसेच पोलीस ठाण्याचे 5 पोलीस अंमलदार, आरसीपीचे एक पालटून अधिकारी व 23 अंमलदार, एनडीआरएफचे 2 अधिकारी व 21 अंमलदार असे मोठ्या संख्येने अधिकारी व अंमलदार यांच्यासह भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील पोलीस पाटील, सेवाभावी संस्था, स्थानिक नागरिक व स्थानिक पत्रकार बंधू हजर होते। प्रशिक्षणासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहता यावे यासाठी शासकीय वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती। आपत्तीच्या काळात केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर प्रशिक्षित पोलीस, पोलीस पाटील, तरुण आणि स्वयंसेवकांचे सक्षम जाळे उभारण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले। आज संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पूर पट्ट्यातील गावामध्ये संभाव्य पूरस्थिती जर उद्भवली तर काय करावे आणि काय करू नये या अनुषंगाने एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने आज इथे आपण प्रशिक्षण आयोजित केले होतं जिल्हा पोलीस दलाच्या वतीने। आणि सदर प्रशिक्षणासाठी या औदुंबर भिलवडी पोलीस हद्दीतील गावे, पूर नदीकाठची गावे आणि तेथील ग्रामस्थ, पोलीस पाटील, स्थानिक पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी कर्मचारी यांना आज आपण हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं। आणि सकाळी 11 वाजल्यापासून ते सदरचं प्रशिक्षण आज एकदम लोकांना माहिती, बेसिक माहिती वगैरे सगळी दिलेली आहे। आणि फक्त या अनुषंगाने लोकांनी जर अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय करावे, काय करू नये याबाबत सर्व लोकांना अवगत करण्यात आलेलं आहे। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।